नमस्कार. आता नरिमन पॉईंटच्या दिशेने निघालो आहे. होय, तोच नरिमन पॉईंट जो मुंबईत आहे, मराठी माणसांच्या मुंबईत आहे. नरिमन पॉईंटच्या दिशेने आज मन झालं फिरून यावं, मराठी माणसाच्या मुंबईमध्ये फिरावं. हा आपण आलो आता भूमिगत रस्त्यावर. समुद्राखालून जो रस्ता केला आहे ना, अंडर वॉटर टनल, तिथून चाललो आहे. हा सरळ नरिमन पॉईंटला बाहेर पडतो. हा तोच रस्ता आहे जिथे संपूर्ण महाराष्ट्रातले मंत्री, मुख्यमंत्री, सगळेच मोठमोठे उद्योगपतीसुद्धा आणि महाराष्ट्र चालवणारे खऱ्या अर्थाने मंत्री, सगळे राज्यकर्ते याच रस्त्याने अधिवेशन काळात मंत्रालयात वगैरे जातात, विधानभवनात जातात. आपल्या महाराष्ट्रातले मराठी मंत्री आहेत, पण तरी पण राहून एक खंत राहते की परराज्याप्रमाणे, दक्षिणेतल्या राज्याप्रमाणे स्वाभिमानाने आपले राज्यकर्ते का वागत नाहीत. दक्षिणेत जर त्यांच्या राज्याच्या अस्मितेवर जर घाला आला तर ते केंद्रातल्या सरकारला सुद्धा फिरतात. मग विचार करत नाहीत की कोण सत्ताधारी पक्षाचा आहे की कोण विरोधातला आहे. सगळे एकवटतात. कर्नाटक असू दे, तामिळनाडू असू दे, प्रत्येकजण स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगतात आणि छाती ठोकून सत्ताधारी केंद्र सरकारच्या विरोधात उभे ठाकतात. जर त्यांच्या राज्य शासनाच्या विरोधात, म्हणजे त्यांच्या राज्यातील लोकांच्या विरोधात निर्णय एखादा होत असेल तर. सध्या कर्नाटकामध्ये स्टेट बँकेची एका मॅनेजरने सांगितलेलं, मी हिंदी नाही बोलणार. तिचं ट्रान्सफर करवलं त्यांनी. का? तर त्यांना त्यांच्या राज्यातल्या भाषेचा अभिमान आहे. मग महाराष्ट्रात सुद्धा असला पाहिजे ना. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी भाषा बोलली गेली पाहिजे. पण का मराठीचं वावडं पडलं आहे तेच मुळात कळत नाही. प्रत्येक राज्यात त्या भाषेची अस्मिता असते, त्या भाषेची इमान असतो तिथे. तर मराठीचा सुद्धा आदर सन्मान राखला गेला पाहिजे. इतर भाषा जशा बोलल्या जातात तशा महाराष्ट्रामध्ये मराठीला स्थान हे असलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे आपणच आहोत. कारण आपल्या राज्यकर्त्यांचा सुद्धा आत्मा मेला आहे आणि मराठी माणसाचा सुद्धा स्वाभिमान मेला आहे. असो, देवाला एवढीच प्रार्थना आहे की दक्षिणेतल्या राज्याप्रमाणे, तिथल्या नेत्यांप्रमाणे आपलेही नेते स्वाभिमानी होऊ दे. या महाराष्ट्राचे राज्यकर्ते खरोखर स्वाभिमानाने राहू दे आणि इथल्या मराठी माणसांना सुद्धा, इथल्या भूमिपुत्रांना सुद्धा त्यांचं स्वाभिमान जागृत होऊ दे. जर आपण प्रत्येकाशी जर मराठी बोलायला लागलो ना, तर पुढच्या काही वर्षांमध्ये ना इतर राज्यातून आलेली माणसंसुद्धा मराठी बोलायला लागतील, मराठी शिकतील. आज तामिळनाडूमध्ये गेलात ना तर तुम्ही हिंदी त्यांना येत असलं तरी तुमच्याशी बोलणार नाहीत. इंग्रजीसुद्धा येत असलं तरी ते तुमच्याशी बोलणार नाहीत. खूप कमी लोक चांगली माणसं असतील तर तुमच्याशी इंग्रजीत बोलतील, पण ते त्यांचीच भाषेमध्ये हे करणार, आग्रह करणार. मग आपण का असे वागतोय? हा खूप मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एकदा बघा, मनाला विचारा, पटतंय का बघा एकदा. कारण जर आपण आज नाही सुधारलो तर भविष्यात येणारा काळ खूप धोकेदायक असणार. कदाचित आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफसुद्धा करणार नाहीत. ते सुद्धा म्हणतील की आमचे आईवडील खरंच कपाळकरंटे होते, त्यांच्या हातात काही गोष्टी होत्या पण त्यांनी त्या केल्या नाही. त्यांना सुधारता आलं असतं पण ते सुधारले नाहीत. त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्यात पण त्यांनी केल्या नाहीत. बघा.